मला खूप वेळेस हा प्रश्न विचारला जातो आमच्या इंस्टाग्रामच्या माइंडफुल पॅरेंटिंग या बाळाच्या पेजवरती की ताई, बाळासाठी प्रोटीन लाडू कसे बनवायचे किंवा बाळाच्या शरीराला आवश्यक असलेली न्यूट्रिशनची गरज कशी पूर्ण करायची. तर आजचा व्हिडिओ त्या सगळ्या ताईंसाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रोटीनयुक्त लाडूची रेसिपी. हे लाडू तुम्ही बाळालाही देऊ शकता, तुम्ही स्वतःही खाऊ शकता. तुमचं जर वजन वाढलेलं असेल, केस गळत असतील, कंबर दुखत असेल तर हे लाडू तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. शिवाय बाळाचं वजन वाढण्यासाठी आणि बाळाला योग्य न्यूट्रिशनची गरज पूर्ण करण्यासाठी हे लाडू खूपच फायदेशीर आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. दर आठवड्याला अशा माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती येणार आहेत. शिवाय आपल्या इंस्टाग्रामवरती माइंडफुल पॅरेंटिंग या नावाने पेज आहे, जिथे 60K+ जास्ती फॉलोअर्स आपले आहेत आणि तिथे आपल्या रेग्युलर व्हिडिओज येत असतात. तिथेही फॉलो करायला विसरू नका. तर लाडू बनवण्यासाठी मी घेतलेले आहे इथे बदाम, अक्रोड, काजू, तीळ, सनफ्लॉवर, पंपकिन, फ्लॅक्स सीड्स, पिस्ता आणि सुक्या खोबऱ्याची पावडर आणि डेट्स. या सगळ्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, त्याने इतका काही फरक पडणार नाही. आता आपल्याला हे सगळे नट्स मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजेच ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. प्रत्येकाला वेगवेगळं भाजायचं आहे, कारण प्रत्येकाला भाजण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाणे पण यामध्ये भाजून टाकू शकता. पण बाळाला याची ॲलर्जी नाही ना, हे तुम्ही अगोदर चेक करा. हवं असेल तर हे सगळं आपण मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा 1 ते 2 मिनिटे भाजून घेऊ शकतो. पण वेगवेगळं भाजायचं हे लक्षात ठेवा. नट्स भाजून झाल्यावरती आपण गॅस बंद करू शकतो आणि मग त्याच गरम पॅनवरती फ्लॅक्स सीड्स, तीळ आणि सुके खोबऱ्याची पावडर भाजून घेऊ शकतो. पॅन आपला चांगलाच गरम असतो, म्हणून हे छान भाजून होते. त्याला जास्त गरम करण्याची आवश्यकता नसते. आता ही कोकोनट पावडर तुम्ही घरी पण करू शकता, नाही तर बाजारात विकत मिळते. लाडूमध्ये टाकल्यावर लाडूची चव तर अजूनच छान स्वादिष्ट होते आणि दिसायलाही हे लाडू फार सुंदर दिसतात. सगळं छान भाजून झालेलं आहे. तर सर्वात अगोदर मी बदाम बारीक करून घेते. सगळं जर एकत्र केलं तर बदाम आणि अक्रोडचे जाडसर तुकडे राहू शकतात, ज्यामुळे लहान मुलांना चोकिंग होऊ शकतं. म्हणूनच 2 वर्षाखालील बाळासाठी फाईन पावडर बनवून घ्यायची. त्यासाठी वेगवेगळं मिक्सरला वाटून घ्यायचं. आता उरलेल्या नट्ससोबत मी या बिया काढून घेतलेल्या खजूरला पण त्याच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. ही सगळी पावडर सगळ्यात अगोदर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जाडसर तुकडे असतील तर ते आत्ताच बाजूला काढून घ्यायचे. यात मी कोकोनट पावडर टाकून मिक्स करून घेतले आहे. आता लाडू आपण वळवून घेऊ शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही साखर, गूळ टाकून मिक्स करू शकता. शक्यतो 6 ते 2 वर्षापर्यंतच्या बाळाला एक्स्ट्रा वेगळी साखर देण्याची गरज नाही. त्यासाठी आपण डेट्स पावडर वापरली आहे, ज्यामुळे लाडूला योग्य प्रमाणात नैसर्गिक गोडवा येईल. हवं तर तुम्ही तूप टाकू शकता 1 ते 2 चमचे, टेस्ट येण्यासाठी आणि कॅलरीज वाढवण्यासाठी. तूप हे मुलांच्या हेल्दी वेट गेनसाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय ते हेल्दी फॅट आहे आणि ते फक्त घरी बनवलेलं असेल तर फारच सुंदर. नट्समध्ये ऑलरेडी ऑइल असते, त्यामुळे तुम्ही 1 चमचा असेच टाकावे. आणि तुपाने जर बाळाला काही ॲलर्जी असेल तर एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल तुम्ही 1 चमचा टाकू शकता. हे लाडू लगेचच वळतात, कारण नट्सची पावडर आहे. छोटा किंवा मीडियम साईजमध्ये तुम्ही बनवा. तुम्ही हा लाडू बाळाला सकाळी दुधासोबत किंवा खेळून आल्यावरती देऊ शकता, जेव्हा शरीराला जास्ती प्रोटीनची गरज असते. लक्षात ठेवा, नट्स हे ॲलर्जिक फूड आहे, त्यामुळे योग्य प्रमाणातच द्या. एकापेक्षा जास्त एका दिवसाला बाळाला देऊ नका. आणि तुम्हीही दुधासोबत किंवा तुमच्या नाश्त्याच्या वेळी हे लाडू 1 प्रमाणामध्ये दिवसाला खाऊ शकता. हे लाडू तुम्ही एअरटाईट बंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता. जास्तीत जास्त 8 दिवस ठेवा आणि थोड्याच प्रमाणात बनवत जा 8 दिवसांपुरतं, आणि त्यानंतर तुम्ही नव्याने हे बनवू शकता. तुम्ही बाळाला हे खाऊ घाला
आणि तुम्हीही खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे लाडू कसे झाले आणि याचा तुम्हाला नक्की काय फायदा झाला आहे ते. तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.